नमस्कार सर्वांना। आज मी बनवणार आहे ज्वारीची भाकरी। त्यासाठी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि पाणी। ज्वारी दळून आणताना आम्ही 4 किलो ज्वारी आणि 1 किलो तांदूळ अशा प्रमाणामध्ये दळून आणतो। ज्वारीच्या भाकरीमध्ये तांदूळ घातल्यानंतर ज्वारीची भाकरी खूप पांढरी शुभ्र होते आणि क्रिस्पी लागते खाताना। चला आपण आता भाकरी करूया। आता मी हे पीठ चांगलं मळून घेते। थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं। एकदम पाणी नाही वतायचं, नाहीतर आपलं पीठ सगळं पातळ होईल। थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। ज्वारीच्या पिठामध्ये तांदूळ मिक्स केल्याने भाकरीचा कलर पण खूप छान येतो, पांढरा शुभ्र, आणि खायला पण खूप छान लागते। बघा, आपण हे असं चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे। खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही। खूप घट्ट झालं तर भाकरी थापता नाही येणार, त्यामुळे थोडंसं सैल असं मळून घ्यायचं। चांगलं मळून भाकरीचं पीठ घेतलं की भाकरी एकदम छान होते थापताना आणि चिरत नाही। हे मी 4 भाकरीचं पीठ घेतलं होतं। हे आपलं छान मळून तयार झालंय, 4 गोळे झाले। आता आपण चांगलं थापून घेऊया पातळ भाकरी। चला, ही भाकरी आता आपण चांगली थापून घेऊया। खाली थोडंसं पीठ घालायचं। छान मळून घेतले मी हे। चांगली गोल थापायची भाकरी। ठेच्या बरोबर तर खूप छान लागते ही भाकरी, कारण क्रिस्पी होते। हे बघा, ही अशी मी पातळ अशी भाकरी थापून घेतली आहे। आपल्या चॅनलवर ठेच्याचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। ही पातळ भाकरी झाली। आता आपण ही चांगली भाजून घेऊया। थोडासा गॅस मोठा करते आणि भाकरीला पाणी लावून घ्यायचं। आपण ही भाकरी थोडी ओलसर असतानाच पलटी मारूया। बघा किती छान खालनं छान भाजून झाली आहे। कलर बघा भाकरीचा, तुम्ही ज्वारीची भाकरीचा कलर थोडासा काळसर येतो, पण आपण तांदूळ मिक्स केल्यामुळे या भाकरीचा कलर पांढरा शुभ्र आला आहे आणि खायला खूप छान लागते। तुम्ही एकदा अशी भाकरी नक्की घरी ट्राय करा। अशी भाकरीचं पीठ दळून आणा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कशी लागते भाकरी। आमच्या घरी असंच आम्ही दळून आणतो आणि सगळ्यांना ही भाकरी खूप आवडते। अशी भाकरी आम्ही रोज संध्याकाळी बनवतो। शक्यतो रोज संध्याकाळी भाकरीच बनवतो, कारण भाकरी पचायला हलकी असते, त्यामुळे भाकरी बनवतो। आता आपण थोडंसं तवा काढून गॅसवर शेकूया। ही बघा, अशी ही आपली पातळ भाकरी तयार झालेली आहे। ही आपली भाकरी पातळ तयार झालेली आहे। ही नुसती आपण तेल चटणी बरोबर जरी खाल्ली तरी खूप छान लागते। आणि माझ्या ही भाकरी अशा पद्धतीने आपण भाकरी पातळ अशा करून घ्यायच्या। खूप सोपी आहे करायला। हे बघा, अशा पद्धतीने मी 2-4 भाकऱ्या करून घेते। हे बघा, ही आपली दुसरी भाकरी पातळ झाली खूप।
हे बघा, ही भाकरी आपली अशी छान फुगतीये पातळ झाल्यामुळे. भाकरी आता तयार आहे. हे आपली आता भाकरी तयार झालेली आहे. ही आपण चटणी सोबत खाऊ शकतो, खरड्या सोबत खाऊ शकतो.